मुलांना वाटत असेल की डिस्ट्रॅक्टेड होणं, पालकांना वाटत असेल की मार्क्स सुरुवातीला कमी येणं, हे सगळं काही माझ्याच मुलाबरोबर घडतंय का? नाही, ही एक प्रोसेस आहे. ठीक आहे, आपण जसं म्हणतो फेल्युअर इज द पार्ट ऑफ द सक्सेस. सो फेल्युअर इज द प्रोसेस टू बी द सक्सेसफुल. ठीक आहे, तर सगळ्यात आधी गोष्ट तर पहिली ही आहे निलेश, की कुठे ना कुठेतरी विद्यार्थ्यांना आपलं स्केड्यूल मॅनेज करणं गरजेचं आहे. माझ्यासाठी जर मला तू विचारशील की एखाद्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम मध्ये आहे काय केलं पाहिजे, ठीक आहे, सगळ्यात आधी तर तुमचा फोकस अत्यंत महत्वाचा. जसं आपण ऐकलंय, सगळीजणच ऐकतो की बिल गेट्स सारखी व्यक्ती किंवा वॉरेन बफेट सारखी व्यक्ती जेव्हा त्यांना विचारलं जातं की सक्सेसफुल होण्यासाठी एकच गोष्ट काय महत्वाची आहे, दोघांचं पण उत्तर सेमच असतं, फोकस. बरोबर आहे. फोकस मध्ये एवढी पॉवर आहे की फक्त एक लेन्स कागदाला जाळू शकते. सूर्याची 15 कोटी किलोमीटर वरती असलेल्या सूर्याला तुम्ही फोकसमुळे पेपरावरती आणताना जाळता. ही त्याची पॉवर आहे. असं म्हणतात की वेअर यू फोकस द थिंग ग्रोज. जिकडे तुम्ही फोकस करताय ती गोष्ट वाढते. जर तुम्हाला तुमच्या एंट्रन्स परीक्षेमध्ये जर स्वतःला पुढे आणायचंय, जेई मध्ये पुढे करायचंय, नीट मध्ये तुम्हाला सीट ग्रॅब करायची, सीईटी मध्ये महाराष्ट्रातलं मुंबईचं टॉप कॉलेज गाठायचंय, तुमचा फोकस तिथेच पाहिजे.